सकाळी उठल्यानंतर रक्तातली साखरेची पातळी जास्त येते, कधी-कधी 150, 180, काहींची तर 200च्या वरही जाते. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मी रात्रभर काहीच खाल्लं नाही तरीसुद्धा साखर वाढते. हा एक नॉर्मल प्रश्न असतो. आता याच्यामागचं जर सायंटिफिक कारण जर बघायला गेलो ना आपण, तर आपण रात्री आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल, ग्रोथ हार्मोन, ग्लुकॅगॉन हे हार्मोन सक्रिय असतात आणि हे काय करतात, नॅचरली आपल्या लिव्हरमधून साखर बाहेर सोडतात. त्यालाच डॉन्स फेनोमेनॉन असं म्हणलं जातं, म्हणजे हे पहाटेच्या वेळेस होत असतं. मग त्याच्यावर उपाय काय आहे, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे रात्रीचं जेवण थोडंसं लवकर करा आणि रात्रीच्या जेवणामध्ये थोडंसं हलकं खा. आपण जर उशिरा जेवलो ना की आपलं डायजेशनसुद्धा स्लो होतं आणि शरीर मग साखर साठवून ठेवायला लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री जर साखर वाढत असेल म्हणजे रात्रीच्या जेवणानंतरची, तर औषधाची वेळ आणि त्याचा डोस हे सुद्धा तुमच्या डॉक्टरांकडून ॲडजस्ट करून घ्या. काही वेळा कधी बेड टाईम औषधांचा डोस कमी जास्त करावा लागतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अगदी थोडंसं चाला. 10-15 मिनटं चालणंसुद्धा पुरेसं असतं. यामुळं जी काही रक्तातली साखर आहे तर ती नियंत्रणात राहते आणि शरीर आपलं शांत झोपेसाठी तयार होत असतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री दही, फळं, दूध किंवा गोड काहीही घेणं टाळा. अगदी बऱ्याच जणांमध्ये तर 1 ग्लास दूध हे सुद्धा अनेक जणांची रक्तातली साखर सकाळची वाढवतं. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी प्या आणि थोडीशी हालचाल करा. हे काय करतं की आपल्या लिव्हरला रक्तामध्ये साखर सोडण्यापासून ते थांबवायला मदत करतं. थोडक्यात काय तर सकाळची साखर ही रात्रीची तुमची सवय सांगते. त्यामुळंच सकाळचा तुमचा साखरेचा रिपोर्ट वाचताना रात्री काय झालं आहे हे लक्षात ठेवा आणि त्या सवयींमध्ये बदल केली तर सकाळची साखर आपोआपच नीट येते. धन्यवाद.